माझं वेट होतं 121 किलो. अरे तू एवढा हेल्दी, तू कसं काय करतो, म्हणजे काय प्रॉब्लेम किती होत असतील तुला? बोला हां सर, मला डायबिटीस आहे, मला BP आहे. तू एक काम कर, माझ्या अंडर माझ्याकडे ट्रीटमेंट चालू कर आणि मी तुला बरीच मदत करीन. तुझा डायबिटीस पण रिव्हर्स होईल, तुझा BP पण. माझे नाव सुबेग यशवंत कवटकर. मी मुंबई पोलीसमध्ये काम करतो. माझं वय आहे 48 वर्ष. मी गेल्या 29 वर्षापासून मुंबई पोलीस दलात काम करत आहे. मी पहिला बारीक होतो, परंतु माझ्या नोकरीमुळे माझं वजन वाढत गेलं आणि ते वजन 121 किलोवर आलं होतं. पण ते माझ्याकडनं मेंटेन होत नव्हतं. मी बरेच प्रयत्न केले, डायटिंग केली, वॉकिंग केली, जिम केली, तरीसुद्धा ते कंट्रोलमध्ये येत नव्हतं, कारण वेळोवेळी खाणं, त्याच्यामुळे मला बराच प्रॉब्लेम होत होता. और मी 4थ्या माळ्यावर राहतो, वरळी पोलीस वसाहतमध्ये. 4 माळे चढताना मला त्रास व्हायचा, धावायला त्रास व्हायचा, जास्त पायऱ्या चढू शकत नाही, हा मला वारंवार त्रास होत होता. माझं वेट होतं 121 किलो. मी वरळी पोलीस स्टेशनला कार्यरत असताना मी पासपोर्ट विभागात काम करायचो, व्हेरिफिकेशन विभागात. त्यावेळेला डॉक्टर मुफी सर यांच्या घरच्या मुलांचे पासपोर्ट होते. मी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या घरी पासपोर्ट व्हेरिफिकेशनला गेलो. सर फार चांगले होते, चांगले आहेत. त्यांनी माझं काम झाल्यानंतर माझ्याजवळ आले आणि मला बोलले, अरे तू एवढा हेल्दी, तू कसं काय करतो, म्हणजे काय प्रॉब्लेम किती होत असतील तुला? बोला हां सर, मला डायबिटीस आहे, मला BP आहे. तू एक काम कर, माझ्या अंडर माझ्याकडे ट्रीटमेंट चालू कर आणि मी तुला बरीच मदत करीन. तुझा डायबिटीस पण रिव्हर्स होईल, तुझा BP पण नॉर्मल होऊन जाईल. आणि सरांनी मला सजेस्ट केल्याप्रमाणे मी रिलायन्स हॉस्पिटलला गेलो. रिलायन्स हॉस्पिटलला मॅडम सिसिलिया होती, त्यांना मी जाऊन भेटलो. मग त्यांनी माझा BMI वगैरे केला आणि मग त्यांनी मला ट्रस्टीकडे पाठवलं. मी ट्रस्टीकडे गेलो. ट्रस्टीकडनं मला जे इन्स्ट्रुमेंट सांगितलं त्याच्यामध्ये पण मला सरांनी मदत केली. मला बरेच पैसे सांगितले होते, पण सरांनी मला मदत करून ते 60-70 हजारावर मला ॲडमिट करून घेतलं. बॅरियाट्रिक सर्जरीचा मला सरांनी डिसिजन सांगितलं. त्या दरम्यान 3-4 महिने लागले. 3-4 महिन्यानंतर सरांच्या इथे रिलायन्स हॉस्पिटल 6th फ्लोअरला ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर सरांची टीम यांनी पण मला समजवलं. मी घाबरलो होतो की कुठला प्रकार आहे हा, मला काय माहीत नव्हतं. सरांनी मला सांगितलं काही घाबरायचं नाही. सरांचे असिस्टंट आले, नर्स आल्या, त्यांनी सगळं चेक केलं. माझी एंडोस्कोपी झाली. त्याच्यामुळे मला पोटाचा काहीतरी प्रॉब्लेम दाखवला. पोटामध्ये काहीतरी गडबड झाली होती माझ्या, काही खाल्ल्यामुळे वगैरे. पहिले त्याची माझी ट्रीटमेंट चालू केली, त्याच्या गोळ्या चालू केल्या. त्याच्यानंतर मग सरांनी मला ऑपरेट करायचं सांगितलं. या तारखेला तुम्ही ॲडमिट व्हा आणि 2-3 दिवशी माझं ऑपरेशन होईल आणि 1 दिवस रेस्ट करून तुम्हाला सोडण्यात येईल. त्याप्रमाणे सरांनी मला ऑपरेशन केलं आणि मी 2 दिवस इथे ॲडमिट झाल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ह्या प्रकारे आता असं खायचं आहे, तसं खायचं आहे, हे करायचं आहे, ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत, टाईम टू टाईम जेवायचं आहे आणि कुठलेही हेवी वेट उचलायचं नाही, शरीराला जास्त त्रास द्यायचा नाही 3 महिने. परंतु 2 महिन्यातच माझं वेट आता 121वरनं 105 किलो झालेलं आहे. आणि आता मला काही त्रास होत नाही, मला BPचा त्रास नाही, मला डायबिटीस लेवल माझं घसरलेलं आहे, माझ्या गोळ्या बंद झालेल्या आहेत, सरांनी केलेल्या आहेत आणि माझा पोटाचा विकार पण गेलेला आहे. माझं ऑपरेशन रिलायन्स हॉस्पिटलच्या इथे 26 डिसेंबरला झालं आणि पहिली सर्जरी बघितली की 27 डिसेंबरला मी फिट होऊन बाहेर आलो. आता मला तेवढं फार चांगलं वाटतं की मला एकदम उत्तेजित वाटतं की काहीतरी असं करावं. आणि त्यात माझं जे आहारावर पण माझं नियंत्रण केलं आहे सरांनी. खाऊ शकता, पण तुम्ही तेवढंच खाऊ शकता की तुमच्या जे शरीराला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच खाऊ शकत नाही आणि तेच मला हवं होतं. आणि त्याच्यामुळे मी आता फिट आहे आणि सरांचे मी शतशः आभार मानतो आणि त्यांच्या टीमचं पण मी आभार मानतो.